नगर परिषदेसाठी महायुतीतील राष्ट्रवादी आणि भाजपला जे आहे ते मौन राखले आहे। मात्र दुसरीकडे देवगिरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी स्वबळाचा नारा देत उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत। काल हिंगोली शहरामध्ये मोठ्या संख्येने प्रदर्शन करत आमदार बांगर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे। हिंगोली शहरामध्ये जे आहे ते मोठ्या शक्ती प्रदर्शन करत आमदार बांगर जे आहे ते त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत। काल हिंगोलीमध्ये मोठे शक्ती प्रदर्शन झाले, त्यानंतर आज कळमनुरी शहरामध्ये शक्ती प्रदर्शन होते। एकूण किती उमेदवारांचा आज अर्ज आपण दाखल करतात? या ठिकाणी 20 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्षाचा फॉर्म आम्ही या ठिकाणी भरणं चालू आहे। हजारोच्या संख्येने या ठिकाणी स्वतः लाडक्या बहिणी तर एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाल्यात आणि हे शक्ती प्रदर्शन नाही, हे माझ्या मायबाप जनतेचं शिवसेनेवर असलेली निष्ठा आणि प्रेम आहे। ज्या पद्धतीने या महाराष्ट्राचे मुख्य नेते आदरणीय एकनाथभाई शिंदे काम करतात, त्यांच्या नेतृत्वावर त्यांच्या कामावर विश्वास ठेवून या ठिकाणी मागच्या वेळेसचा सुद्धा नगराध्यक्ष हा शिवसेनेचाच होता आणि यावेळेस सुद्धा आमच्या ताईच्या रूपामध्ये नगराध्यक्ष हा शिवसेनेचाच राहणार आहे। खरं तर लाडकी बहीण शब्द हा मागच्या याच्यापासून आलेला आहे। खरं तर सगळीकडे लाडक्या बहिणींना जे आहे ते आरक्षणाची सोडत झालेली आहे आणि लाडक्या बहिणीच पुन्हा मैदानात दिसत आहेत। या ठिकाणी 50% ज्या लाडक्या बहिणीला तुम्हाला सांगतो की सरकारने याच्यामध्ये उतरलेलं आहे, त्याच पद्धतीने आमच्या ताई नगराध्यक्षाच्या उमेदवार आणि खाली 10 नगरसेवकासाठी सुद्धा माझ्या लाडक्या बहिणीच उभ्या आहेत आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी हा जनसमुदाय जमलेला आहे। आज ही फक्त म्हणजे फॉर्म भरायचा आहे आणि 3 तारखेला शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती गुलाल उधळायचा आहे। खरं तर तुमचे मित्र पक्ष भाजप आणि राष्ट्रवादी जे आहेत त्यांनी मौन बाळगलेलं आहे, तर दुसरीकडे तुम्ही जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करतायत। मला असं वाटतं की आम्ही स्वबळावरचा नारा दिलेला आहे। मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी आम्हाला लढवायची आहे, कुणावरही टीका टिप्पणी करायची नाही, हे आमचा हेतू आहे आणि आपल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना न्याय भेटावा या हेतूने हे काम चालू आहे। शिवसैनिकांना न्याय मिळावा यासाठी जे आहे ते सर्व काम सुरू असल्याचं आमदार बांगर यांनी सांगितले। दुसरीकडे भाजप महायुतीमधलं भाजप आणि राष्ट्रवादी सध्या मौन बाळगलेलं आहे। मात्र आमदार बांगर म्हणतात की मित्र पक्ष ठिकाणी हा निवडणूक लढवत आहोत। त्यामुळे ज्ञानेश्वर वानखेडे हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।